हॅलो फ्रेंड्स, रविवारी आम्ही खोपोलीला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी खूप उत्साहाने निघालो होतो. मनात एकच इच्छा होती, शांतपणे महाराजांचे दर्शन घ्यायचे आणि आशीर्वाद घेऊन परत यायचं. पण मठाजवळ पोहोचलो आणि समोरचे दृश्य पाहून आम्ही धक्कच झालो. जिथे नजर जाईल तिथपर्यंत फक्त भक्तांची गर्दी. पार्किंगपासून मंदिरापर्यंत, प्रवेशद्वारापर्यंत लांबच लांब रांगा होत्या. रविवार असल्यामुळे हजारो भाविक दर्शनासाठी आले होते. मंदिरातून आम्ही आतमध्ये गेलो. बघा किती गर्दी, जिकडे नजर टाकू तिकडे गर्दीच गर्दी. तरीसुद्धा आम्ही म्हटलं ठीक आहे, चला जाऊयात आपण पुढे. आतमध्ये एंट्री घेता समोर नळ आहेत, तिथे पाय धुवून आतमध्ये दर्शनासाठी जायचं आहे. तिथे आम्ही सगळ्यांनी पाय धुतले आणि पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर तिथे महाप्रसादाचा काउंटर आहे. 20 रुपये तिकीट आहे महाप्रसादीसाठी. ते घेऊन पुढे जाऊन दर्शनाची जी लाईन आहे त्याच लाईनीला उभे राहून दर्शन घेऊन पुढे आपल्याला महाप्रसाद मिळतो. इथे बघा, मी जोपर्यंत तिकीट काढते तोपर्यंत इथे घरातले सगळे बसलेले होते. तिकीट काढून आम्ही पुढे गेलो. असते पुढे जात होतो, कारण लाईन खूपच मोठी होती. 3 ह्यांनी लाईनीला उभे राहिलेले होते. तरीसुद्धा आज जायला खूप वेळ जात होता. ही तर सुरुवातच आहे, एंट्री आहे. अजून पुढे खूप लाईन आहे. तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. एंट्री करताच इथे महाराजांचं फोटो होतं. तिथंसुद्धा लाईन लागून दर्शन घेत होते. आम्ही तिथून दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. इथे दर्शनासाठी आम्ही जून महिन्यामध्ये आलो होतो. बघू शकता नदीला आता पाणी कमी आहे. व्हिडिओ टाकायला मला खूप लेट झालेला आहे. इथे पावसाळ्यामध्ये पूर्ण नदी भरून वाहत असते. पावसाळ्यामधले हे दृश्य तर खरंच खूप सुंदर असतं. मासे पण जाम आहेत, मोठे मोठे मासे आहेत. किती मासे आहेत. आपल्या ठाकूरवाडीकडे लगेच मारते. पैठी झाले ना की तेव्हा चांदीसारखे चमकत आहेत. पांढरे होतात, पांढरे आहेत. चाललो. इथे पुढे तुम्हाला दाखवते लाईन किती मोठी आहे ते. समोरच बघा. अजून मागे जेवढी आता मी पुढे दाखवणार आहे ना तेवढीच मागे सुद्धा लाईन आहे. मी मधूनच तुम्हाला दाखवते. ही पूर्ण लाईन दर्शनासाठी उभी राहिलेली आहे. बघू शकताय तुम्ही किती गर्दी आहे. अजून तर खूप पुढे आहे. आम्ही चालत पुढे लाईनसाठीच चाललेलो आहोत. पुढे जाऊन बघतोय तर आम्ही 1 तास लाईनला उभी होतो. त्यानंतर कंटाळा आला. ऊन भरपूर होता, कडक ऊन लागायला लागले. जर तुम्हाला यायचं असेल तर संडे सोडून मधल्या वारी तुम्ही किंवा सकाळी लवकर यायचं तरच दर्शन व्यवस्थित होतं. 1 तास लाईनला उभं राहिल्यानंतर शेवटी कंटाळून आम्ही रिटर्न गेलो. रिटर्न जायची इच्छा नव्हती, दर्शन घ्यायची खूप मनापासून इच्छा होती. पण एवढी गर्दी आणि एवढं लाईन बघून तर मग आम्ही रिटर्न निघालो, कारण लहान मुलंसुद्धा होतं. दर्शनासाठी अजून अनेक तास लागणार होते, त्याच्यामुळे नाइलाजाने आम्हाला रिटर्न यावं लागलं. खरं सांगायचं तर दर्शन झालं नाही याचं खूप वाईट वाटलं. पण एक गोष्ट नक्की जाणवली की महाराजांवर लोकांची किती अपार श्रद्धा आहे हे लाईन बघून आम्हाला जाणवलं. आमचा दर्शनाचा योग यावेळी आला नाही, पण आम्हाला पूर्ण विश्वास आहे की महाराज जेव्हा बोलावतील तेव्हा नक्कीच दर्शन घडेल.